नाशिकचा बलात्कारी बाबा अर्थात कॅप्टन अशोक खरात प्रकरणानं महाराष्ट्रामध्ये मोठं संतापाचं वातावरण आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीचं अतिशय घाणेरडं कृत्य हा नराधम भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याने केलेलं होतं. खरं तर त्याचं जे कृत्य होतं महिलांना गुंगीचं औषध देणं आणि गुंगीचं औषध देत त्या महिलांवरती लैंगिक अत्याचार करणं. अशा पद्धतीची तक्रार नाशिकच्या पोलिसांना प्राप्त झालेली होती. त्या तक्रारीच्या आधारे 18 तारखेला भल्या पहाटे म्हणजे पहाटे 3 वाजता नाशिकच्या पोलिसांनी हा नराधम असणारा बलात्कारी बाबा कॅप्टन अशोक खरात याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्याच्या नंतर त्याच्याकडनं जे पोलिसांनी डिजिटल डिव्हाइसेस जप्त केले होते, प्रामुख्याने पेन ड्राईव्ह. या पेन ड्राईव्ह मध्ये पोलिसांना सुरुवातीला 58 व्हिडिओ मिळालेले होते आणि त्यानंतर जर पाहिलं तर तब्बल हा आकडा 100च्या पुढे गेलेला आहे. या व्हिडिओमध्ये काय होतं तर या व्हिडिओमध्ये होते अश्लील व्हिडिओ. या पेन ड्राईव्ह मध्ये काय होतं तर अश्लील व्हिडिओ होते. या डिजिटल डिव्हाइसेस मध्ये काय होतं तर भक्तांबरोबरचे अश्लील व्हिडिओ होते. या व्हिडिओमुळे पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली आणि पोलिसांनी या नराधम हा बलात्कारी बाबाला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशीच केलेली आहे आणि पोलिसांनी ज्या पद्धतीचं आवाहन केलेलं होतं की जे कोणी ज्या कोणावरती हा नराधम बलात्कारी बाबाने अत्याचार केलेले आहेत त्यांनी तक्रारीसाठी पुढे यावं आणि आम्ही त्यांची तक्रार नोंदवू आणि या नराधम बलात्कारी बाबाला कठोर शिक्षेपर्यंत पोहोचू अशा पद्धतीचं आश्वासन पोलिसांनी दिलेलं होतं. फिर्यादी महिलांना अशा पद्धतीचा विश्वास दिलेला होता आणि त्यानंतर हा नराधम बलात्कारी बाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावरती एका मागोमाग एक आता एफ-आय-आर दाखल होताना पाहायला मिळतात. अशाच पद्धतीची आणखी एक एफ-आय-आर जी आहे या नराधम कॅप्टन अशोक खरात याच्या विरोधात दाखल झालेली आहे. खर तर जे नवनवीन खुलासे होत आहेत, जे नवनवीन ट्विस्ट या प्रकरणामध्ये येत आहेत ते अत्यंत हादरवणारे आहेत. यापूर्वी जर पाहिलं तर याने एक नाही दोन नाही तर तब्बल अनेक महिलांशी अशा पद्धतीचं गैरकृत्य केलेलं होतं, लैंगिक वर्तन केलेलं होतं. हा बाबा काय करायचा, महिलांना गुंगीचं औषध द्यायचा, त्यांना एक जल प्राशन करायला सांगायचा आणि सांगायचा की हे जल तुम्ही जेवढं जास्त प्राशन कराल तेवढा तुम्हाला अधिकाधिक फायदा होईल. आणि त्यानंतर जसं या महिलांना गुंगी चढायची तेव्हा त्यांच्या मागे जायचा आणि त्यांना म्हणायचा की मी कृष्णाचा अवतार आहे, तुम्ही जे आहात माझ्या आधीच्या जन्मामधल्या राधा आहेत, प्रेयसी आहात आणि त्यामुळे मी तुमच्यामधलं जे वाईट वृत्ती आहे ती माझ्यामध्ये घेतोय आणि अशा पद्धतीने त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार करायचा आणि त्यांचं शोषण करायचा. हे शोषण एकदा नाही तर वारंवार करायचा. या बाबतीमध्ये महिलेच्या तक्रारीवरून हा नराधमाला आता 24 मार्च पर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. या प्रकरणामध्ये तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी गठीत केलेली आहे. परंतु या प्रकरणात आणखी एक एफ-आय-आर दाखल झालेला आहे आणि एफ-आय-आर मध्ये जे सांगण्यात आलेलं आहे ते अत्यंत संतापजनक स्वरूपाचा आहे. हा जो एफ-आय-आर आहे त्या एफ-आय-आर मध्ये अघोरी विद्येच्या नावाखाली हा जो नराधम अशोक खरात आहे हा धार्मिक विधी आणि भविष्य सांगण्याच्या नावाखाली अत्यंत अघोरी कृत्य करायचा. अगदी एखादी व्यक्ती जर आपण म्हणतोय ना की ज्यावेळेस अंधश्रद्धेच्या आहारी जाते त्यावेळेस अशा पद्धतीचे नराधम आहेत, कशा पद्धतीने त्याचा फायदा घेतात हे सुद्धा या एफ-आय-आर मधून पुढे आलेलं आहे. हा नराधम अशोक खरात काय करायचा की जे रानटी चिंचोके असतात जे की बाजारामध्ये अगदी जेमतेम 100 रुपये किलो दराने मिळतात किंवा 80 किंवा 100 रुपये किलो दराने मिळतात असे रानटी चिंचोके जे आहेत तो खरेदी करायचा आणि ते भाविकांना हे चिंचोके जे आहेत मी मंत्र केलेले आहेत, वेगळ्या पद्धतीचे चिंचोके आहेत असं सांगून त्या एका चिंचोक्याची किंमत तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, केवळ एका चिंचोक्याची किंमत 10,000 रुपये ते 1,00,000 रुपये सांगायचं आणि ते पैसे उकळायचा. अशा पद्धतीचं कृत्य ह्या नराधम अशोक खरात याने केलेलं होतं. सुरुवातीला तो भक्तांना काय करायचा की त्याचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये बोलवायचं, त्यांना सांगायचं की तुझ्यावरती अशा अशा पद्धतीचा काहीतरी कोप आहे, तुझ्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं वाईट कृत्य होऊ शकतं, काही दुःखाचा प्रसंग तुझ्या फॅमिलीवरती तुझ्या नवऱ्यावरती येऊ शकतो, तुझ्यावरती येऊ शकतो, त्यामुळे तुला काही विधी करावे लागतील. हे विधी जे आहेत मी माझ्या जे ईशानेश्वर मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मी विधी करतो असं म्हणून त्यांना तिथे बोलवायचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचा. तो काय करायचा, बाजारामधून जे स्वस्त स्वरूपांमधले जे प्लास्टिकचे साप असतात ते साप विकत घ्यायचा, कापडी वाघ विकत घ्यायचा आणि इतर जे काही बनावट साहित्य आहे ते बनावट साहित्य ते मिरगाव येथे ते ईशानेश्वर मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आणून ठेवायचा आणि त्या ठिकाणी आणून मंत्रोजाप करून काहीतरी वेगवेगळ्या टेक्निक्स वापरून ते जे साप आहेत ते सापांना मी कशा पद्धतीने कंट्रोल करतो, हे वाघ माझ्या इशाऱ्यावरती कशा पद्धतीने मुवमेंट्स करतात असं सांगायचं आणि भक्तांना घाबरून टाकायचा. हे भक्त घाबरून जायचे आणि पाहिजे तेवढे पैसे धार्मिक अघोरी विद्येच्या नावाखाली विधीच्या नावाखाली पैसे जे आहेत ते भक्त देत होते. तशाच पद्धतीने केवळ बाजारामध्ये 100 रुपये 80 रुपये किलोनी जे चिंचोके मिळतात ते चिंचोके तो केवळ एक चिंचोका
लक्षात घ्या, कितीतरी मोठ्या 1 किलोमध्ये किती जास्त चिंचोके बसत असाल याची तुम्हीच कल्पना करा. एका चिंचोक्याची किंमत 10,000 ते तब्बल 1,00,000 रुपये सांगायचा आणि मोठ्या प्रमाणामध्ये तो भक्तांकडून पैसे उकळायचा, भक्तांना घाबरवायचा, अघोरी विद्या करायचा आणि अशा पद्धतीने तो भक्तांकडून पैसे उकळायचा. अशा पद्धतीचे आरोप सुद्धा हे जे FIR करण्यात आलेले आहे त्यांच्याकडनं करण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने पैसे उकळायचा आणि ब्लॅक मनी जे आहेत ते अशा पद्धतीने वाईट करायचा असा सुद्धा आरोप जो आहे त्या FIR मध्ये करण्यात आलेला आहे. जर पाहिलं तर हा कॅप्टन खरात याने अशा पद्धतीने अनेक महिलांचं शोषण केलेलं आहे. त्याचबरोबर तो ओशनोजल जे आपण काल या एका व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा बोललेलो होतो. ओशनोजल जे आहे, ओशनोजल काय करायचा, ओशनोजल तयार करायचा, त्यामध्ये कफ सिरप असेल, पाणी असेल आणि त्यामध्ये वायग्रा नावाची जी गोळी आहे ती शक्तिवर्धक पुरुषांसाठी गोळी असते. त्या बाटलीमध्ये जवळपास 8 ते 10 वायग्रा गोळ्या कुटायचा आणि त्याचं मिश्रण करून हे लोकांना द्यायचा. म्हणायचा की हे ओशनो जल आहे, यामुळे तुम्हाला वेगळा उत्साह येऊ शकतो, तुमचं नैराश्य दूर होऊ शकतं. अशा पद्धतीने हे ओशनो जल हे विकायचा, खूप मोठ्या किमतीमध्ये विकायचा. त्यासाठी लोक गाड्या घेऊन यायचे, हेलिकॉप्टर घेऊन ते ओशनो जल घेण्यासाठी यायचे. अशा पद्धतीने त्याने अनेक वेगवेगळ्या माध्यमातून भक्तांना घाबरवून त्यांच्याकडनं पैसे उकळले, मोठी माया जमा केलेली आहे. त्याचबरोबर हा जो नराधम आहे कॅप्टन अशोक खरात, त्याच्या कुटुंबाचे सुद्धा अनेक IAS असतील, IPS अधिकाऱ्यांसोबत सामायिक सातबारे सुद्धा आपण पाहिलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये त्याने संपत्ती गोळा केलेली आहे. खरं तर आता हा जो नवीन FIR दाखल झालेला आहे, या नवीन FIR नुसार नराधम अशोक खरात त्याच्यावरती काय कारवाई होते, त्याच्या चौकशीतून आणखी कोणती धक्कादायक माहिती उघडकीस येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect.